मंडळी, कसे आहात सगळे? बरं, मी काय म्हणते, वर्षातून एकदाच या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने म्हणजेच आपल्या इंडिपेंडन्स डेच्या निमित्ताने हे ऑफिसमध्ये एचआर वाले काय काय प्लॅन्स करत असतात. बापरे, त्यांचा उत्साह बघायला नको. आणि ऑफिस जाऊ दे, बिल्डिंग मध्येच किती धमाल मस्ती असते. म्हणजे वेगवेगळे प्रोग्राम्स, कार्यक्रम आणि ते लहान मुलांच्या सगळ्या स्पर्धा आणि बाकी सगळे पण इतके छान मस्त उत्साही असतात. निदान त्या निमित्ताने बिल्डिंग मध्ये सगळ्यांचं काय म्हणतात ना, ते गेट टुगेदर सारखं होऊन जातं. मग आता अशा ओकेजनला जो असं म्हणजे वर्षातून एकदाच आपण सगळ्यांशी इतकं छान मिळून मिसळून एवढं छान मस्त एन्जॉय करत असतो, म्हणजे दिवसा असो किंवा इव्हनिंगचं तुमचं काही हे सगळे प्रोग्राम्स असो, पण तुमचा एखादा हा जो इंडिपेंडन्स डेचा लुक आहे तो थोडासा हटके तर असायलाच हवा. आणि त्यासाठीच मी घेऊन आले आहे 3 वेगवेगळे ऑप्शन्स, आणि ते सुद्धा आपल्या ट्राय कलर्स मध्ये, म्हणजेच आपल्या तिरंग्यातल्या कलर्स मध्ये. हो, सो तुम्हाला जर हे पटापट सगळे ऑप्शन्स बघायचे असतील एक एक करून, तर हा व्हिडिओ तुम्ही मात्र शेवटपर्यंत बघत राहा. तर हा आहे आपला सर्वात पहिला ऑप्शन, आपल्या तिरंग्यातला सर्वात पहिला कलर जो आहे केशरी, सॅफ्रन, ऑरेंज, म्हणजे ते असे वेगवेगळे कलर टोन्स आहेत. पण येस, तुम्ही त्यातला हा ऑप्शन किंवा हा कलर तुम्ही निवडू शकता, ज्याचं नाव आहे कॉर्ड सेट. म्हणजे कॉर्ड सेट हा सध्या वेगवेगळे हे जे ट्रेंडिंग आउटफिट्स आहेत ना सध्याच्या या टाइम मध्ये, तर त्यातला हा सर्वात चर्चेत आणि डिमांड मध्ये असलेला ऑप्शन आहे. म्हणजे आउटफिटचा प्रकार आहे, मी म्हणू शकते कॉर्ड सेट, कोऑर्डिनेटेड सेट असं आहे त्याचं मिनिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं की तुमचा जो टॉप आहे आणि तुमची जी पॅन्ट आहे हे समान प्रिंट्सचे असतात किंवा सेम कलर टोनचे असतात. म्हणजे वरचा कलरही तोच, खालचाही तोच. किंवा आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की ह्याचं जे प्रिंट आहे, तर हे वरचं हे जे प्रिंट आहे ते सेम आहे आणि खालचं हे जे प्रिंट आहे तेही सेम आहे पॅन्टचं. सो म्हणून त्याला कसं ते कॉर्ड सेट सारखं एक नाव दिलेलं आहे आणि भरपूर डिमांडमध्ये आहे सध्या हा. अच्छा, इयरिंग्स मध्ये पण मी हे असे मोत्यांचे हे असे थोडेसे हँगिंग हे असे थोडे मी वापरलेत कानातले, कारण की व्हाईट आणि ऑरेंज हे असं टोनॅलिटी मध्ये आपला टॉप आहे म्हटल्यावरती जरा मोती वगैरे छान वाटतात. आणि हे थोडेसे मोठे आहेत म्हणून मी गळ्यात काहीच घातलं नाहीये. तुम्हाला जर एखादी चेन, तुमचं छोटंसं मंगळसूत्र किंवा असं काही तुम्हाला घालायचं असेल तर ऑफकोर्स ते काही असं ऑफ ट्रॅक नाही जाणार, डोंट वरी. बट मला असं एकंदरीत वाटलं की एवढाच इनफ आहे. आणि जनरली मी म्हणजे जर हेवी इयरिंग्स घातले तर मी थोडंसं नेक पीसेस अवॉइड करते. सो या आता कॉर्ड सेट ना म्हणजे असं नाईट ड्रेस सारखा लुक सुद्धा देऊ शकतो तुम्हाला. म्हणजे अगदी तुम्ही स्पेशली कॉर्ड सेटची शॉपिंग करायला जाल कुठली, किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा बरेच ऑप्शन्स जर तुम्ही बघाल तर तुम्हाला असं नाईट ड्रेस सारखी फिलिंग येते. आणि मला सुद्धा तशीच आली होती. इनफॅक्ट मी खूप ऑप्शन्स बघत होते जेव्हा मी ठरवलेलं की मला एक कॉर्ड सेट विकत घ्यायचं आहे, माझ्याकडे एक कलेक्शन मला ठेवायचं आहे, तेव्हा मला असं वाटलं हे काय आहे, सगळं नाईट ड्रेस सारखं दिसतंय. पण त्यातल्या त्यात मी मिंत्रावरून ह्या पर्टिक्युलर आउटफिटची खरेदी केली आणि मला अजिबात नाईट ड्रेस वाला फील अजिबात आला नाही ह्याची खरेदी करताना, म्हणून मी हा कॉर्ड सेट निवडला. तर तुम्ही सुद्धा थोडंसं चूजी असू शकतात, प्रॉपर पिक अँड चूज असं करू शकतात, जेणेकरून तुम्हाला नाईट ड्रेस वाली फिलिंगही येणार नाही. तुमच्याकडे सुद्धा कॉर्ड सेट कलेक्शनचा एक प्रकार तुमच्या कलेक्शन मध्ये एक असेल. आणि इंडिपेंडन्स डेच्या निमित्ताने काहीतरी वेगळं असं तुम्हाला घालायची इच्छा असेल तर तेही पूर्ण होऊन जाईल या निमित्ताने. सो स्वातंत्र्य दिनाच्या या सेलिब्रेशन्स साठी आपण कुठे पार्टीला जात नाही आहोत, म्हणून मी मेकअप वगैरे जरा असा सोबर केलेला आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत, ह्युमिडिटी जास्त आहे वातावरणामध्ये, म्हणून तुम्ही तुमचा मेकअप जो आहे तो जर तुम्ही असा सोबर सटल ठेवू शकता. कोणाला मुलांच्या शाळेतही जावं लागू शकतं, स्वतःच्या शाळेत जावं लागू शकतं, किंवा बिल्डिंग मध्ये काही प्रोग्राम्स असतात त्याच्यासाठी. सो तुमचा मेकअप सुद्धा असा जरा सोबर असायला हवा, म्हणून मी हा असा एकदम सिम्पल ठेवलाय. ऑरेंज बरोबर पिंक कॉम्बिनेशन खूप छान जातं, म्हणून मी पिंक शेड चूज केली आहे लिपस्टिक मध्ये. बाकी तर सिम्पल आहे, फाउंडेशन आणि बाकी जे काही मेकअप आपण क्विक 5 मिनिटात मेकअप करतो तसा मी केलेला आहे. आणि फुटवेअर मध्ये मी हे असे व्हाईट सँडल्स निवडले, तुम्ही बघू शकता. हे असे थोडेसे छोट्या हिल्स मध्ये मी हे सँडल्स निवडलेत, कारण जसं मी तुम्हाला म्हटलं पावसाचेच दिवस आहेत आणि कोणाकोणाला काही कॉम्पिटिशन्स मध्ये सुद्धा भाग घ्यावा लागतं. बरं, त्याच्यामध्ये सँडल्स घालायचे नसतात, पण तुमच्या एक आउटफिटला पूर्ण कम्प्लीट करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी हे असे निवडले. असे स्लिप ऑन सँडल्स म्हणू शकते मी त्याला.
हा आहे आपला दुसरा आउटफिट, ब्ल्यू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन. कारण की आपल्या तिरंग्यामध्ये मधला जो ट्राय कलर्स मधला जो मधला कलर आहे तो आहे व्हाईट आणि त्याच्यावरती आहे अशोक चक्र जे आहे ब्ल्यू कलर मध्ये. म्हणून मी विचार केला की ब्ल्यू आणि व्हाईटचं असं कॉम्बिनेशन हटके काय करू शकतो. म्हणजे कसं आहे की आपण आपल्याकडे इंडिपेंडन्स डे म्हटलं, रिपब्लिक डे म्हटलं, या सगळ्या गोष्टींसाठी ना आपले हे व्हाईट कुर्ती पायजामे हे सगळे खूप कॉमन ऑप्शन्स आहेत. बट हे असं काहीतरी वेगळं जर तुम्ही घातलं, म्हणजे आता हा ब्लू जॅकेट आहे, हा असा छान मस्त कॉटनचा जॅकेट आहे, थोडासा जाड आहे. मला माहिती आहे की सध्या पावसाचे दिवस आहेत आणि हे असे काही आउटफिट्स तुम्ही घातले तर थोडे तुम्ही भिजाल आणि हे सगळं ओलं राहतं आणि मग ते सुकायला वेळ लागतो. मला ते सगळं मान्य आहे. पण हे सुद्धा तुम्ही अग्री कराल की जिकडे पण तुम्ही जाताय, मग ते इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन ऑफिस मधलं असो थोड्या वेळापुरता, किंवा बिल्डिंग मधलं असो, सोसायटी मधलं, कॉलनी मधलं असो, शाळेतलं असो, हे थोड्या वेळापुरतं असतं. आणि पावसाचे दिवस असल्यामुळे थोडंसं इंडोर करण्याचा प्रयत्न असतो सगळ्यांचाच. म्हणून मला वाटतं की ह्या अशा ऑप्शन्सना प्रेफर करण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. मस्त एक डेनिमची अशी लाईट जीन्स घातली आहे मी, कम्फर्टेबल स्ट्रेचेबल अशी मस्त. आणि ही मी आय थिंक लाईफस्टाईल मधून घेतली होती, म्हणजे मॉलमधून लाईफस्टाईलला गेलेले एकदा असं शॉपिंगला, तिकडून मी घेतली होती. त्याच्यानंतर हे मी मिंत्रावरून घेतलंय. म्हणून मी जे काही घालते, जे काही माझ्याकडे अवेलेबल लिंक्स आहेत माझ्या या सगळ्या आउटफिट्सचे, हे मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे व्हिडिओच्या. म्हणून तुम्ही माझं डिस्क्रिप्शन सुद्धा वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे लिंक्स भेटतील. म्हणजे इयरिंग्स असो किंवा हे आउटफिट्स असो किंवा सँडल्स असो. मी हे परत व्हाईट सँडल्सच घातले. त्याच्यावर तुम्हाला शूज घालायचे असले तर तुम्ही शूजही घालू शकता. म्हणजे तुमच्याकडे जर व्हाईट शूज असले तर. माझ्याकडे व्हाईट शूज नाहीये, सो म्हणून मी हे असे सँडल्स घातलेत. कारण की मी थोडंसं हा असा काय म्हणतात ना, एक तो नाही म्हटलं तरी पण एक तो इंडो वेस्टर्न लुक येतोच आहे ह्या पर्टिक्युलर आउटफिटमध्ये. कारण या जॅकेटचं प्रिंट जर तुम्ही बघितलं तर असं हलकंसं थोडंसं फ्युजन आहे आपल्या इंडो वेस्टर्नचं. आणि ऑफकोर्स लुक तर ऑफकोर्स वेस्टर्न आहे. जॅकेट आहे, जीन्स आहे म्हटल्यावरती. गळ्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही काहीतरी घालू शकता, पण हा जरासा असा क्लोज्ड आहे जॅकेट, म्हणून मला वाटलं काही दिसणार तर नाहीये. जीन्स आहे म्हटल्यावरती माझा ऑल टाइम फेवरेट असतो हे असे सिल्वरवाले लूप्स, लॉंग लूप्स. सो मी हे प्रेफर करते. हेअरस्टाईल ही अशी ओपनच ठेवली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पोनी घालू शकता, मडा घालू शकता किंवा वेणी सुद्धा घालू शकता. छान वाटतात आजकाल ते वन साइड प्लॅट्स जे असे घालतात ते खूप मस्त वाटतात. सो तसं पण एक ऑप्शन आहे, पण आय प्रेफर टू चूज कीप इट ओपन. सो येस, माझा हा कम्प्लीट लुक मी असा रेडी केलाय माझ्या इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशनसाठी ब्ल्यू कलर मध्ये. सो यू कॅन ट्राय दिस. सो हा आहे आपला तिसरा आणि शेवटचा ऑप्शन, बॉटल ग्रीन कलर. आपल्या तिरंग्यातला सर्वात शेवटचा जो कलर आहे हिरवा, तर तो कलर मी निवडलाय. आणि त्याच्यावरून मी ठरवलं की हा असा परत एकदा एक इंडो वेस्टर्न लुक देणारा एक आउटफिट आपल्याला निवडायला हवा. हे जे शर्ट आहे हे कॉटनचं शर्ट आहे. हे सुद्धा मी मिंत्रावरूनच त्याची शॉपिंग केली होती. सो ह्याच्यामध्ये जर तुम्ही ह्याचं जे प्रिंट बघाल, थोडंसं असं बांधणीचा लुक देणारा एक प्रिंट आहे. म्हणजे थोडासा एक ट्रेडिशनल लुक देणाराच प्रिंट आहे. सो म्हणून मी म्हटलं की ओके फाईन, चला हा शर्ट आता मी घालतेच आहे, तर ह्याला मी जरा पेअर करते थोडंसं ऑक्सिडाइज ज्वेलरी बरोबर. म्हणजेच एक तोच एक इंडो वेस्टर्न लुक देण्याचा जो प्रयत्न मला करायचा आहे या लुकमधून किंवा या आउटफिटमधून, तो मला देता येईल. म्हणून मी हे असे निवडलेत कानातले. आणि हेअरस्टाईल सुद्धा मी आता जरा हाफ पोनी घेतली आहे अशी, कारण की ट्रेडिशनल थोडंसं आहे लुक, नाही म्हटलं तरी नॉट 100%, पण हा 40 to 45% ट्रेडिशनल लुक तर डेफिनेटली येतोय. आणि येस, ही अशी थोडीशी ऑफ व्हाईटिश मस्त अशी ही पॅन्ट आहे, एकदम अशी लूज. ही मी आय थिंक कुठेतरी स्ट्रीट शॉपिंगला मी गेले होते आणि तिथून मी अशी घेतली होती. आय रिमेंबर मी असे 2-3 कलर्स मध्ये घेतले होते, तर त्यातली मी ही व्हाईट ठेवली. कारण सहजासहजी कसं आहे, व्हाईट हा ऑप्शन तुम्हाला आवडतोच. आणि सिन्स आपलं हे जे काही सेटअप आहे हा सगळा इंडोर होणार आहे पावसाचे दिवस असल्यामुळे, आणि म्हणून व्हाईट चालेल, हरकत नाही. सो येस. आणि ह्याच्याबरोबर मी हे असे व्हाईट सँडल्स जे आहेत, जे मी आधीच्या आउटफिट्सना सुद्धा घातले होते, सो मी तेच प्रेफर केलेत परत. आणि हा असा तुम्हाला हवं तर ह्या शर्टला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल सुद्धा करू शकता.
मी ना एक वेगळा व्हिडिओ डेफिनेटली घेऊन येईन ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेन की शर्ट्स कसे स्टाईल करायला पाहिजेत. बट अदरवाईज पटकन क्विक जर तुम्हाला बघायचं असेल तर मी एक ऑफिस आउटफिट्सचा व्हिडिओ कव्हर केला होता, ज्याच्यामध्ये मी आय थिंक एकच शर्ट घातलंय, पण ते वेगवेगळ्या प्रकारे मी दाखवलंय की कसं तुम्ही घालू शकता. कदाचित तो व्हिडिओ बघून सुद्धा तुम्हाला थोडा रेफरन्स येऊ शकतो की जर तुम्हाला हे असे काही क्लीन शर्ट्स असतील तुमच्याकडे तर तुम्ही कसे ते वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकता. मी त्याची सुद्धा लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर तुम्हाला पटकन जर ते रेफर करायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता शर्टला कसं स्टाईल करायचंय त्यासाठी. पण अदरवाईज हा आपला बॉटल ग्रीन कलरचा तिरंग्यातला लास्ट ऑप्शन सो इथे फायनल होतोय. तर ह्या वर्षीच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हे जे 3 ऑप्शन्स मी तुम्हाला दाखवले, मग ते तुमच्या बिल्डिंग मधले काही प्रोग्राम्स असो किंवा ऑफिस मधले काही ऍक्टिव्हिटीज प्लॅन असो किंवा शाळेतले काही फंक्शन्स असो किंवा तुमचं गेट टुगेदर असो, रियुनियन असो, किटी असो, म्हणजे कुठलाही ओकेजन असला तरी तुम्ही हे 3ही ऑप्शन्स मस्त पैकी ट्राय करू शकता. तर तुम्ही मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर पटकन करा जर तुम्ही केलं नसेल तर, म्हणजे आपली ही भेट पुन्हा पुन्हा होत राहील माझ्या या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे उच्चारण्य फॅशन अँड लाईफस्टाईल. सो निरोप घेण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या भरपूर शुभेच्छा. हॅपी इंडिपेंडन्स डे.